नमस्कार मैत्रिणींनो, स्वामींनी फॅशन डिझायनिंग क्लासेसच्या नवरात्री सेशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला पेपर पॅटर्न शिकायचा आहे, तोही स्लीवलेस ब्लाऊजचा. स्लीवलेस ब्लाऊज आपल्याला शिकायचा आहे आणि पूर्ण शोल्डरच्या मापामध्ये. बोटनेकला जे माप आपण टाकतो त्या मापामध्ये आपल्याला स्लीवलेस ब्लाऊज शिकायचं आहे. जे ब्लाऊज आपण निवडला आहे त्या ब्लाऊजची उंची 14.5 आहे आणि फिट छाती जी आहे ती 33 इंच आहे. त्यासाठी आपण आता पेपर घेतला आहे, बंद बाजूला माप टाकतो आहे आपण. बंद बाजूला आपण फोल्डेड पेपर घेतला आहे, 2 फोल्डेड पेपर, आणि 1.5 इंच माप मोजून घेतलं आहे. 1.5 इंच माप मोजून आपण त्याच्या पुढे पूर्ण सरळ जी आपली उंची आहे ती मोजून घेतली आणि त्यानंतर पूर्ण उंची मोजल्यानंतर वरती आपल्याला जे आपलं पूर्ण शोल्डर आहे त्याचे हाफ माप घ्यायचे आहे, जे की इथे 13 इंच आहे. म्हणून आपण 6.5 अधिक पाव इंच घेतो आहे, जे की शिवण्यात जाईल. या पद्धतीने माप टाकल्यानंतर इतर वेळी जो आपण मुंडा टाकतो तो 7 इंच घेतो. आता 7 इंच न घेता आपण त्याच्यापेक्षा अर्धा ते पाऊण इंच जे माप आहे ते कमी घ्यायचे, म्हणजे 6.5 किंवा 6.25. अगदी खूप फिटिंग हवं असेल 6 माप जरी घेतलं तरीही ब्लाऊज बसतो, परंतु इतकं टाईट शक्यतो कुणी घालत नाही. त्यामुळे 6.5 इंच माप घ्यायचं आणि जी आपली घडी आहे ब्लाऊजची ती टाकून घ्यायची. इथे 10 इंच घडी आपण घेतो आहे. या पद्धतीने पूर्ण माप टाकल्यानंतर पुढे जो गळा मोजून घेतो आहे आपण, 3 इंच गळा टाकला आहे खाली आणि 7.5 इंच जी गळा आहे त्याची उंची आहे. या पद्धतीने पुढे पानगळ्याचा आकार देऊन घेतला आहे. गळ्याचा आकार दिल्यानंतर पुढे जे माप उरलं आहे आपण, हे बघा, 6.5 इंच मोजले, त्याच्या आत 1 इंच यायचं आहे आणि त्याला या पद्धतीने तिरकी रेषा मारून घ्यायची. हे मुंड्याचा आकार. यात आता आपल्याला स्लीवलेस ब्लाऊज शिवायचा असल्याने फक्त एकच मुंड्याचा आकार द्यायचा आहे. हे बघा, आतील बाजूने थोड्याशा कडेला या पद्धतीने 1 इंच मापावरती मुंड्यातील माप घेऊन आकार द्यायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, गळ्याचं पानगळ्याचं जे आपण आकार दिला आहे तिथून पुढे खाली आपल्या उंचीपर्यंत सरळ तिरकी रेषा मारून घ्यायची आहे, जे की आपण 1.5 इंच माप वाढवलं आहे. वरतून 11 इंचाचा टक्स पॉईंट घेतला आहे आणि तिथे आपण तिथून पुढे फिट छातीचा 10वा भाग अधिक पाव इंच या पद्धतीने माप मोजले. 33चा फिट छातीचा 10वा भाग 3.3 आहे, त्यात पाव इंच मिसळून ते माप आपण टाकले. त्यानंतर सरळ लाईन मारल्यानंतर त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला आपण 1.5 इंच अंतर मोजून घेतलं आहे. वरती मुंड्यामध्ये 1 ते 1.5 इंच वरती जाऊन या पद्धतीने आकार देऊन घेतला आणि प्रिन्स कटचे आपल्याला पार्ट 1 आणि पार्ट 2 फ्रंटचे दोन्ही पार्ट मिळाले. त्यानंतर कटिंग करताना बघा या पद्धतीने गळा कट करून घेतो आहे आपण आणि त्यानंतर वरती जे आपलं शोल्डर आहे ते कट करून घ्यायचं. त्यानंतर मुंड्याचा आकार कट करून घेतला आहे. या पद्धतीने आता आपले 2 पार्ट निघतील, बॅक आणि फ्रंट. फ्रंट आणि बॅकच्या कटिंगनंतर बॅकचा जो भाग आहे त्याचं वाढीव माप आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सरळ लाईन मारून घेऊन जे 1.5 इंच वाढलं आहे ते माप कट करून घ्यायचं. या पद्धतीने आपला फ्रंट आणि बॅक रेडी झाला आहे. फ्रंटचे आपण जे 1.5 इंचाचे टक्स मारलेत ते कट करून घ्यायचेत आता आणि ज्यातील आपली ही कर्व लाईन आहे तीही कट करून घ्यायची. यानंतर फ्रंटचेही दोन्ही पार्ट आपल्याला मिळाले. या पद्धतीने आपला पूर्ण पॅटर्न जो आहे तो रेडी झाला आहे. त्यानंतर वरील बाजूला आपण पाऊण इंच शोल्डर उतार दिला आहे, तो शोल्डर उतार आपण कट करून घेतला आहे. तयार झालेले पॅटर्न आता आपल्याला अस्तरवरती कट करायचे आहे. अस्तरवरती कट करताना जो फ्रंटचा भाग आहे आपल्याला बॅक नेक घ्यायचा असल्यामुळे तो बंद बाजूलाच कट करायचा आहे या पद्धतीने. आणि कट करताना आहे तसा ड्रॉ करून जिथे आपला फ्रंटचा पार्ट आहे जो शिवण्यात जाणार आहे, शिवण्यात जाण्या इतकं माप पाव इंच माप तिथे एक्स्ट्राचं सोडायचं आहे आणि खालच्या बाजूला 1 इंच माप. या पद्धतीने फ्रंट मार्क केल्यानंतर त्याच्या समोरील बाजूस बॅक मार्क करायचं आहे. बॅक मार्क करताना ही आठवणीत ठेवायचं आहे की आपल्या बॅकवरती जो गळा आहे फ्रंटचा तो कट केला गेला आहे, तो बॅकवरती आपल्याला मार्क करायचा नाही.
तिथे आपल्याला सरळ मार्किंग करून घ्यायचं आहे। या पद्धतीने फ्रंट आणि बॅक मार्किंग केल्यानंतर फ्रंटचा जो सेकंड पार्ट आहे तो मार्क करून घ्यायचा आहे आपल्याला। या दोन्ही मार्किंगनंतर वरील बाजूस या पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं। खालील बाजूस 1 इंच वाढीव आणि बाकी साईडच्या बाजूने शिवण्यात जाईल इथपर्यंत 1/2 इंच माप। या पद्धतीने आता जे मार्क केले ते कटिंग करून घ्यायचं आहे। ज्यांना कुणाला कप्स लावायचे आहेत ब्लाऊजला त्यांनी फ्रंटचे दोन्ही पार्ट अस्तरवरती डबल काढणे। या पद्धतीने आपलं जे अस्तरवरती कटिंग आहे ते कंप्लीट झालं आहे। आता आपल्याला आपलं जे कटिंग आहे ते ब्लाऊज पीसवरती कटिंग करायचं आहे। या पद्धतीने फक्त 3च पार्ट आहेत आपले यावेळी कापण्यासाठी। अस्तर आपण टाकून घेतलं आहे। खाली काट असल्यामुळे आपण ते अगोदर बॅक कट करून घेतो जे की आपल्या पाठीला जे आहेत ते काट येतील, त्यामुळे त्यावरती बॅक ठेवून बॅक कट करून घेतल्यानंतर फ्रंट कटिंग करतो आहे आपण। या पद्धतीने बॅक कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर बंद बाजूलाच फ्रंट ठेवायचं आहे आणि फ्रंटचं कटिंग जे आहे ते करून घ्यायचं आहे। आणि फ्रंटचे दोन्ही पार्ट कटिंग केल्यानंतर आपला जो ब्लाऊज आहे तो कटिंग होतो आहे आणि स्टिचिंगचा जो व्हिडिओ आहे तो नेक्स्ट पार्टमध्ये येणार आहे। तोपर्यंत मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला जो पॅटर्न आहे तो शिकायला कसा वाटला, तुमचं शिकणं सोपं झालं की नाही हेही नक्की कळवा मैत्रिणींनो। त्याचबरोबर आपला जो नंबर मी व्हायरल केला आहे शिवणकामासंबंधी जे पेपर पॅटर्न तुम्हाला मिळतात त्यावर तुम्ही प्रचंड प्रतिसाद देत आहेत। त्यामुळे माझ्या व्यस्ततेमुळे तुम्हाला जो मला कॉल उचलण्यासाठीचा जो रिस्पॉन्स आहे तो कधी वेळेवर उचलला जात नाही। मी नक्कीच कॉल बॅक करण्याचा प्रयत्न करेल। तर जर कुणाचा कॉल उचलला गेला नसेल तर कृपा करून मला माफ करा। खूप बिझी शेड्यूल चालू आहे। शक्यतो मला व्हॉट्सअपवरती संपर्क साधा, मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईन। तोपर्यंत मैत्रिणींनो बाय, लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। धन्यवाद।